यानंतर शहरातल्या घडामोडी मेट्रो सुपरफास्टमध्ये। शनिवारी संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली, तर सावेंच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी येरवडा मनोरुग्णालयात दाखल केले। छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघातानंतर पोलिसांनी पंचनाम्यासाठी चक्क 30,000 रुपयांची मागणी केली असा गंभीर आरोप अपघातग्रस्त कंटेनर चालकानं केला। नागरिकांनी केलेल्या व्हिडिओमध्ये चालकानं आरोप केला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। कल्याणशी रोडवरील पलावा पूल हा एकदा चर्चेत आलेला आहे, तर उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी पुलावर खड्डे पडत होते आणि त्यामुळे रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आलेलं आहे। रस्त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून विरोधकांकडून या पुलाच्या कामासंदर्भात आणि दर्जासंदर्भात टीका होते। कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं रासरंग उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तर रासरंग 2025 शारदीय नवरात्र उत्सव यावर्षी 10व्या वर्षात पदार्पण करतोय। 2017 पासून डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमानं उत्सवाचं आयोजन होत आहे। शाळा आणि महाविद्यालय तसंच विद्यापीठांमध्ये सर म्हणण्याऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करण्यात यावी। श्रीनाथ पीठ देवस्थान मठाचे पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी हे मत मांडलंय। यावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे। डोंबिवलीतल्या नानानाई पार्कमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं, तर पालिका प्रशासन आणि पोलिसांनी वेळीच दखल घ्यावी, अन्यथा आपण मोर्चा काढू असा इशारा शिवसेना विभाग प्रमुख अमोल पाटील आणि ज्येष्ठ महिलांनी दिला। नागपूरमध्ये भरधाव कारचं नियंत्रण सुटल्यामुळे दुसऱ्या कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात झालेला आहे। यात कारमध्ये असलेले 4 तरुण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर मानेवाडा ते तुकडोजी पुतळ्याकडे जाताना हा अपघात झाला। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। आज द बेंगॉल फाइल्स चित्रपटाचं महिलांसाठी मोफत प्रदर्शन करण्यात आलं। वसई ते इथे सकाळी 11 वाजता मोफत शोचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष प्रयोग ठेवण्यात आला। नागपुरात काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा 28 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे। महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे नेतृत्व करणार आहे, तर दीक्षाभूमीपासून यात्रेला सुरुवात होईल। सेवाग्राम इथं या यात्रेचा समारोप होईल। मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेला आहे, तर अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातली घोषणा केली। भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल यांना 23 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात येईल। नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता स्थापन झालेल्या समित्यांमध्ये स्थान न मिळाल्यामुळे साधू महंतांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या एका बैठकीमध्ये साधू महंतांनी नाराजी व्यक्त केली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या समित्यांची पुनर्रचना करावी अशी मागणी साधू महंतांनी केलेली आहे।